रावणाकडून शिकण्याची वेळ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण रावणाकडून शिकण्याची वेळ हा लेख पाहणार आहोत. तरी तो तुम्ही सर्वांनी ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता रावणाकडून शिकण्याची वेळ, आपण आता लेखाला सुरुवात करूया. आता भारतीय संस्कृतीत रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची दिशा देणारे आदर्श मार्गदर्शक आहे. आता या काव्यातील प्रत्येक पात्र आपल्याला काही ना काही शिकवूनच जाते. आता भगवान श्रीराम हे आदर्श, मर्यादा आणि धर्माचे प्रतीक मानले जातात, तर रावणाला अहंकार, अधर्म आणि विनाशाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण मूल्यमापन केवळ तिच्या एका चुकीवरून करता येत नाही. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये काही दोष असतात, तसेच काही गुणही असतात. म्हणूनच रावणाच्या पराभवाचा उत्सव साजरा करताना त्याच्या जीवनातील शिकण्यासारख्या गोष्टींकडे पाहणे आवश्यक आहे. आता दशकानुदशके आपण विजयादशमीच्या दिवशी श्रीरावणाचे दहन करतो. आता मोठमोठे पुतळे जाळले जातात, फटाक्यांनी आतिषबाजी होते आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा संदेश दिला जातो. पण मग आपण स्वतःला कधी विचारले आहे का की रावणाचे दहन करताना त्याच्यातील चांगल्या गुणांचे स्मरण करतो का? त्याच्या चुका टाळण्याचा आणि त्यांच्या गुणांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न आपण करतो का? आज समाजाला हाच आत्मपरीक्षणाचा प्रश्न विचारण्याची फार गरज आहे. तर आता बघूया आपण रावण. आता रावण केवळ खलनायकच नव्हे, तर एक महान विद्वान. आता रामायणातील रावण हा अहंकारी होता, पण तो अत्यंत विद्वान, वेदांत ज्ञाता, महान शिवभक्त आणि बलशाली राजा होता. त्यांनी अनेक शास्त्राचे अध्ययन केले होते. संगीत, आयुर्वेद, ज्योतिष, राजनीती आणि तत्त्वज्ञान यामध्ये त्याला प्रभुत्व होते. त्याच्याकडे सामर्थ्य होते, बुद्धी होती, संपत्ती होती, वैभव होते, पण त्याच्या अहंकाराने त्याला सत्य आणि विवेकापासून दूर नेले. म्हणूनच ज्ञान असूनही विनम्रता नसल्यास मनुष्याचा विनाश अटळ ठरतो. हा संदेश रावणाच्या जीवनातून आपल्याला मिळतो. आता शक्तीपेक्षा संयम आणि मर्यादा अधिक महत्त्वाच्या. आता रावणाकडे सीतामातेचे हरण करण्याची शक्ती होती, पण तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्पर्श न करण्याची मर्यादा त्याने पाळली. आता आजच्या काळात ही गोष्ट विशेष महत्त्वाची वाटते, कारण विज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीच्या युगात माणसाकडे अनेक प्रकारच्या शक्ती उपलब्ध झाल्या आहेत, पण त्या शक्तीचा योग्य वापर करण्याची नैतिकता आणि संयम हळूहळू कमी होत चाललेले आहे. आता शक्ती मिळवणे सोपे असते, पण त्या शक्तीवर नियंत्रण ठेवणे कठीण असते. आता पैसा कमवणे सोपे असते, पण प्रामाणिकपणा टिकवणं अवघड असते. पद आणि प्रतिष्ठा मिळवणे शक्य असते, पण चारित्र्य आणि माणुसकी जपणे त्याहून अधिक महत्त्वाचे असते. आता समाजाच्या अधोगतीची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा शक्तीला विवेकाची साथ मिळत नाही.
शत्रूकडूनही ज्ञान घेण्याची शिकवण रामायणातील एक प्रसंग अत्यंत प्रेरणादायी असा आहे. आता युद्धाच्या शेवटच्या क्षणी भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन ज्ञान घेण्याचे सांगितले. कारण ज्ञान हे व्यक्तीच्या चांगुलपणा किंवा वाईटपणावर अवलंबून नसते. योग्य विचार, अनुभव आणि शहाणपण जिथून मिळते तिथून ते स्वीकारण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. आज मात्र परिस्थिती उलट दिसत आहे. मतभेद झाले की आपण एकमेकांचे विचार ऐकण्यास तयार नसतो. आपल्याला आपलेच मत योग्य वाटते, पण विचारांची देवाणघेवाण आणि ज्ञानाचा स्वीकार हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. म्हणूनच शत्रू असला तरी त्याच्याकडील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची तयारी ही प्रत्येकामध्ये असावी. आता आजच्या समाजासाठी रावणाकडून शिकण्याची गरज आहे. आज सत्ता, संपत्ती, पद, प्रसिद्धी आणि अधिकार मिळवण्याच्या स्पर्धेत माणूस स्वतःची माणुसकी हरवत चालला आहे. आता नातेसंबंध कमकुवत होत आहेत. संवेदनशीलता कमी होत आहे. स्त्रियांचा सन्मान धोक्यात येत आहे आणि अहंकार, स्वार्थ व द्वेष वाढत आहे. आता प्रगती होत असताना संस्कार हे मागे पडत चाललेले आहेत. तर अशा वेळी राम होणे प्रत्येकाला शक्य नसले तरी एक चांगला माणूस होणे नक्कीच शक्य आहे. स्त्रीचा आदर करणारा, मर्यादा पाळणारा, ज्ञानाचा सन्मान करणारा, अहंकारापेक्षा विवेकाला महत्त्व देणारा, प्रेम, करुणा आणि मानवतेची जपणूक करणारा माणूस होणे ही आज काळाची गरज आहे. आपल्या अंतर्मनातील रावण जाळण्याची गरज आहे. रावणाला 10 मस्तके होती असे सांगितले जाते, परंतु आज प्रत्येक माणसाच्या मनातही अनेक रावण लपलेले आहेत. अहंकार, लोभ, क्रोध, मत्सर, द्वेष, स्वार्थ, असत्य, अन्याय, लालसा आणि असंवेदनशीलता हीच ती आधुनिक रावणाची 10 मस्तके आहेत. आपण दरवर्षी पुतळे जाळतो, पण मनातील या दुर्गुणांचे दहन करण्याचा प्रयत्न किती वेळा करतो? जर आपल्या विचारामध्ये नम्रता आली, वागण्यात संयम आला, स्त्रीबद्दल आदर निर्माण झाला, ज्ञानाबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि माणुसकीची भावना दृढ झाली, तरच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी झाल्याचे समाधान मिळेल. आता आपण या लेखाचा समारोप बघूया. आता रावणाचे दहन करणे ही एक परंपरा आहे, परंतु स्वतःमधील वाईट प्रवृत्तीचे दहन करणे ही खरी साधना आहे. आता रावणातील अहंकाराचा त्याग करणे आणि त्याच्यातील विद्वत्ता, ज्ञानाची उपासना, सामर्थ्य आणि मर्यादाचे पालन याचा स्वीकार करणे हेच खऱ्या विजयाचे लक्षण आहे. आता राम होणे प्रत्येकाला जमेल असे नाही आणि ते आवश्यकही नाही, पण माणूस होणे, माणुसकी जपणे आणि आपल्या आचरणातून समाजात चांगुलपणाचा प्रकाश पसरवणे हे प्रत्येकाच्या हातात आहे.
म्हणूनच दरवर्षी रावणाचे दहन जरूर करा, पण त्याचबरोबर आपल्या मनातील अहंकार, क्रोध, लोभ आणि द्वेष याचेही दहन करा. रावणातील वाईटाचा अंत करा, पण त्याच्यातील ज्ञान, शिस्त आणि मर्यादाचा दिवा आपल्या अंतःकरणात प्रज्वलित करा. कारण विजयादशमी म्हणजे केवळ एका पुतळ्याचे दहन नव्हे, तर अंधारावर प्रकाशाचा, अहंकारावर विवेकाचा आणि अमानवतेवर माणुसकीचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. हाच विजयादशमीचा खरा संदेश आणि खरे मूल्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा आजचा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.